नमस्कार माझ्या लाडकी बहिणीनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आजची ही माहिती अनेक महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या राज्यातील खूप साऱ्या लाभार्थी महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे. आपल्या खात्यात अजूनही हप्ता का आला नाही? काही महिलांना दर महिन्याला नियमितपणे पैसे मिळत आहेत, पण दुसरीकडे काही महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे अनेक जणी चिंतित आहेत आणि ते विचारत आहेत की आता पुढे काय करायचं? पुढे चौकशी करायची आणि समस्या कशी सोडवायची? म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की जर तुमच्या खात्यात अजूनही हप्ता जमा झालेला नसेल, तर तुम्ही कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि कोणत्या ठिकाणी संपर्क साधला पाहिजेत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमच्या खात्यात हप्ता आलेला नसेल, तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण सध्या राज्यातील अनेक महिलांना अशीच अडचण येत आहेत. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या पडताळणीमुळे पैसे उशिरा जमा होतात. आता पाहूया सर्वात पहिली गोष्ट. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर तुम्ही सर्वप्रथम महिला व बालविकास विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकता. यासाठी 181 हा अधिकृत हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती विचारली जाऊ शकते, जसे की तुमचं नाव, गाव आणि अर्जाची माहिती. त्यानंतर तुमच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन दिलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासणे. कारण या योजनेचे पैसे थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर पद्धतीने बँक खात्यात पाठवले जातात. जर तुमचं खाते आधारशी लिंक नसेल किंवा डीबीटी सक्रिय नसेल, तर पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते. म्हणूनच एकदा तुमच्या बँक खात्यात जाऊन तुम्ही आधार लिंक किंवा डीबीटी स्टेटस तपासून घेणे खूप गरजेचे आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क करणे. कारण अनेक वेळा योजना संदर्भात पडताळणी किंवा अर्जाची तपासणी अंगणवाडी मार्फत केली जाते. त्यामुळे जर अर्जामध्ये काही चूक असेल किंवा काही माहिती अपूर्ण असेल, तर त्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. आता चौथी गोष्ट म्हणजे तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का हे तपासा. कारण सरकारकडून काही कालावधीसाठी अर्जातील माहिती दुरुस्त करण्याची संधी दिली होती. तर ज्यावेळी केवायसी पूर्ण झाली नसेल किंवा काही माहिती चुकीची असेल, तर हप्ता थांबू शकतो. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर वरील सर्व गोष्टी तपासूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील, तर तुम्ही तहसील कार्यालय किंवा महिला व बालविकास विभागात प्रत्यक्ष जाऊन तक्रार करू शकता. तिथे तुमच्या अर्जाची तपासणी केली जाते आणि जर काही अडचण असेल, तर त्यावर पुढील कारवाई केली जाते. आता लाडक्या बहिणींनो, अनेक महिलांच्या मनामध्ये आणखीन एक मोठा प्रश्न आहे. पुढचा म्हणजे 20वा हप्ता कधी येणार? सध्या राज्यातील लाखो महिलांना या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र या संदर्भात अजून अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी जाहीर झालेला नाही. सरकारकडून जसेच या हप्त्याबाबत घोषणा केली जाईल, तशी माहिती लगेच समोर येईल. म्हणूनच सध्या कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती ऐकून घाबरू नका. अधिकृत अपडेट आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. तसंच अजून एक खूप महिलांनी मला प्रश्न विचारलेला आहे. नवीन केवायसी प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार? सध्या याबाबत सरकारकडून स्पष्टपणे काही सांगितलेले नाही. पण जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली होती, तेव्हा काढलेल्या शासन निर्णयात अशी तरतूद करण्यात आलेली होती की दरवर्षी काही कालावधीसाठी लाभार्थ्यांना केवायसी करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे अनेक तज्ज्ञांच्या मते ही प्रक्रिया कदाचित जून महिन्याच्या आसपास सुरू होऊ शकते. मात्र याबाबत अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित माहिती मिळेल. म्हणून लाडक्या बहिणीनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवा. तुमच्या खात्यात हप्ता आला आहे का? आणि तुमची केवायसी पूर्ण झाली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.